हॅलो नमस्कार. मी आज जो व्हिडिओ अपलोड करणार आहे इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबला, तो मी स्किन केअर या सब्जेक्टवरती करणार आहे. कारण खूप क्लायंटच्या डिमांड होत्या की आम्ही डेली रुटीनमध्ये म्हणजे फेसला काय लावायचं, की फेसला सफेद पण नाही वाटलं पाहिजे किंवा काही लावले असं पण नाही वाटलं पाहिजे. एक नॅचरली एकदम इफेक्ट्स फक्त रोज स्किन केअरसाठी आम्हाला तुम्ही टिप्स द्या. तर असं रोज कितीतरी क्लायंट विचारत आहेत, तर मग मेसेज येत आहेत. तर मला असं वाटलं, म्हणजे मला गरज वाटली की माझ्या अकाउंटला एक तरी म्हणजे असं व्हिडिओ पाहिजे. तसं मी यूट्यूबला 2-3 व्हिडिओज टाकलेत, पण तरी पण एक क्लिअरली घरगुती ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी, ऑफिसमध्ये किंवा घरी असणाऱ्या म्हणजे अशा सगळ्या स्त्रियांसाठी वगैरे स्किन केअर म्हटल्यानंतर सगळ्यांचीच आली, ते बॉय गर्ल्स कुणी असो तरी. तर आपल्या स्किनसाठी 2 पार्ट असतात. म्हणजे एक एक्सटर्नल म्हणजे जे आपण एक्सटर्नल, आणि एक इंटरनल. इंटरनल म्हटल्यानंतर आपल्या आतून बॉडीसाठी काय पाहिजे आपल्याला, आणि एक्सटर्नल म्हटल्यानंतर आपण आपल्या स्किनवरती, चेहऱ्यावरती आपण काय प्रोडक्ट लावलं पाहिजे याच्यावर. तर आज हा पार्ट 1 असेल. सेकंड पार्ट मी उद्या टाकेल. तर पार्ट 1मध्ये आपण एक्सटर्नल हे बघूया, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती आपण काय लावलं पाहिजे, म्हणजे स्टेप कोणत्या पाहिजेत. आपण आपल्या हायजीनसाठी एक क्लिंजिंग म्हणजे फेसवॉश आपण करू शकतो. तर असे पॉन्ड्स वगैरे, सेटाफिल, बायोटिक असे याचे फेसवॉश आपण यूज करायचे. ते पण स्किन टाईपनुसार, म्हणजे कुणाची ऑइली स्किन असते, कुणाची कॉम्बिनेशन स्किन असते, कुणाची नॉर्मल स्किन असते, कुणाची सेन्सिटिव्ह स्किन असते. तर त्याच्यानुसार त्यांनी फेसवॉश यूज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फेसवॉश केल्यानंतर आपल्याला टोनरची तेवढीच गरज आहे, तर टोनर यूज करायचं. आणि त्याच्यानंतर आपण सिरम एखादं अप्लाय करायचं. सिरम खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अनेक सिरम आता सध्या अवेलेबल आहेत. त्या सिरममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की त्यातले इन्ग्रेडियंट्स बघणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोझिक ॲसिड, नियासियामाइन, हायड्रोनिक, परत अजून नियासियामाइन, म्हणजे हे जे सिरम असतात ते खूप आपल्या स्किनसाठी, म्हणजे पिगमेंटेशन वगैरे असतं ना, एखाद्याला येतं, पोल्युशन येतं, एखाद्याला काही विटामिन्स कमी असतात त्यामुळे येतं, त्याच्यासाठी खूप गरजेचं असतं. म्हणजे इन्ग्रेडियंट्स पण बघणं गरजेचं असतं. ते झालं सिरम. त्याच्यानंतर मॉइश्चर अप्लाय करायचं. मॉइश्चरने आपली स्किन काय होते, हायड्रेटिंग होते. तर आपल्याला चांगलं मॉइश्चर मिळतं, आपली स्किन एकदम छान टवटवीत दिसते. आणि त्याच्यानंतर आपण सनस्क्रीन यूज करायची. आता डेली सगळेच बाहेर कामाला जात आहेत, कुठं ऑफिसला जात आहेत, कुठेही जात आहेत, तर किंवा आम्ही पण लाईटसमोर सतत काम करतो आहे असं, तर कुणी शूटला जातं आहे, म्हणजे कुणी उन्हामध्ये जातं आहे, किंवा घरगुती जरी लेडी असेल तरी ती गॅससमोर काम करते. तर असे सगळ्यांना सनस्क्रीनची खूप आवश्यकता आहे, की त्याच्यामध्ये 50++, 20++, आणि जेव्हा 2 तास होतात, 3 तास होतात, तेव्हा ती फेसवॉश करून आपण पुन्हा अप्लाय करू शकतो. किंवा मग एखाद्याला जमत नसेल तर ती मॉर्निंग ते इव्हिनिंगला आपण ते फेसवॉश करून पुन्हा सनस्क्रीन लावू शकतो. म्हणजे कोणत्या स्टेप आल्या आपल्या स्किन केअर जर घ्यायची म्हटलं तर, पहिलं झालं फेसवॉश, नंतर टोनर झालं, टोनर नंतर सिरम झालं, सिरम नंतर मॉइश्चर, आणि नंतर सनस्क्रीन. म्हणजे ह्या स्टेप जर तुम्ही रेग्युलरी रुटीनसाठी जर आपल्या स्किनची केअर करण्यासाठी, स्किन प्रेप करण्यासाठी केलं तर अतिउत्तम, खूप छान स्किन राहील तुमची. आता हा झाला पार्ट 1. लवकरच मी दुसरा पार्ट 2मध्ये तुम्हाला सांगते की इंटरनल म्हणजे काय. हे झालं एक्सटर्नल. आणि इंटरनल म्हणजे की आपल्या म्हणजे बॉडीमध्ये काय आवश्यक आहे, की जे विटामिन्स असतात, जे प्रोटीन्स असतात, काय कमी पडल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन येतं. तर ते मी नंतरच्या भागात सांगते. आणि धन्यवाद. तुम्हाला स्किन केअर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा, लाईक करा. असे अनेक व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे. धन्यवाद.